हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 4 टक्स ब्लाऊजची स्टिचिंग. तर इथे मी दोन्ही पार्ट्स वेगळे केलेले नाही आहे, कारण आपण एकत्रच पहिले मधला जो डाच आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्हीही डाच आपले सारखे येतील, समोरासमोर येतील, कमी जास्त होणार नाही. अशा प्रकारे मी 2-2 शिलाई मारून घेते आणि जे आपले खून केलेले आहेत किंवा आपण ड्रॉ केलेलं आहे त्यानुसारच आपल्याला ब्लाऊजला डाच टाकून घ्यायचे आहे. तर हे ब्लाऊजची जी कटिंग आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आणि आता आपण स्टिचिंग बघणार आहोत 4 टक्स ब्लाऊजची. तर हे 38 साईजचं ब्लाऊज आहे. येथे मी मधले जे 2-2 आहे ते सगळ्यांना मी 2-2 शिलाई मारून घेणार आहे. आणि नंतर आपल्याला 2 पार्ट्स तयार करायचे आहे, म्हणजे कट करायचे आहे. तर इथे पहिले दोन्हीही अशाही प्रकारे तुम्ही करू शकता. तर इथे इझी राहते, दोन्ही सोबत पार्ट्स तयार होतात. तर कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर बघू शकता तुम्ही पफ पण आपला सुंदर आलेला आहे आणि व्यवस्थित दिसतोय पण, आणि कटोरी पण व्यवस्थित बसते. 4 टक्समध्ये पण बघू शकता तुम्ही. तर एक भाग आपला झालेला आहे. तर दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आणि मधातून मी कट करून घेतलेला आहे. तर आता दुसरी बाजू पण मी करून घेते. आणि खूप छान बसते हेही ब्लाऊज. तर साधा आहे, विदाऊट अस्तर. तर बघू शकता तुम्ही पफ पण खूप छान आलेला आहे. आता दोन्हीही पार्ट्स तयार झालेले आहेत आपले. आणि आता क्रॉसपट्टी, तर कापड कमी असल्या कारणाने मी थोडंसं वेगळ्या कलरचं कापड घेतलेलं आहे आणि आता ते आपल्याला क्रॉसपट्टीला आतमधून लावायचं आहे. तर आता इथे मी फिनिशिंगने आपल्याला धागे वगैरे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं कापड ते पण कट करून घ्यायचं आहे. तर इथे लागोपाठ आपल्याला कमी वेळेमध्ये शिवायचं आहे. तर लागोपाठ एकामागे एक पार्ट्स आपल्याला जोडत जायचं आहे. तर आता आणि इथे प्रेस शिलाई पण मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे, की जेणेकरून आपली जी क्रॉसपट्टी म्हणू शकता किंवा योकपट्टी म्हणू शकता ती तयार होऊन जाईल. तर हे 38 साईजचं ब्लाऊज आहे आणि विदाऊट अस्तर आहे, त्यामुळे वेळ पण कमी लागतो. अस्तरच्या ब्लाऊजला जेवढा डबल वेळ लागतो तेवढाच विदाऊट अस्तरला कमी वेळामध्ये आपलं ब्लाऊज तयार होते. जर व्यवस्थित प्लॅनिंगने जर व्यवस्थित पार्ट्स तयार करून घेतले आणि जोडले तर वेळ कमी लागतो. इथे मी दोन्ही योकपट्ट्या तयार करून घेते. दोन्ही तयार करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आपले बघून घ्यायचे आहे कुठली कोणती आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. तिथे मी क्रॉसपट्टीसुद्धा जोडून घेते आणि डबल शिलाई मारून घ्यायची. आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर आपली ब्लाऊज पण लवकर तयार होते शिवून. तर इथे लागोपाठ मी 2-2 शिलाई मारून घेणार आहे आणि प्रेस शिलाई पण मारायची आहे. तर अशाच प्रकारे दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि इथे आता आपले दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत. इथे हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करून घ्यायची आहे, ती पण लावून घेते मी. आणि कोणत्या बाजूला लावायची आहे बटनपट्टी आणि आयपट्टी.
आणि इथे आयपट्टी पण मी लावून घेतलेली आहे, ते बघू शकता. आणि व्यवस्थित दोन्ही पार्ट्स एकमेकांवर ठेवून मग आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. आणि कट केल्यानंतर आपल्याला गळापट्टी लावायची आहे आणि बारीक गोट तयार करून घ्यायचे आहेत आणि एकसारख्या तिरप्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडला आपल्याला लावायचे आहे. गोलाकार व्यवस्थित द्यायचा आहे फिनिशिंगने. बघू शकता तुम्ही मी दोन्ही पार्ट्स ठेवलेले आहेत. आणि आता हे आपल्या ज्या गळ्याला लावायची जी पायपिंगची पट्टी आहे ती जवळपास मी 1 इंचापर्यंत घेतलेली आहे आणि दुमडून घेणार आहे. तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कट द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता, कारण तिरप्या पट्ट्या कापलेल्या आहेत, पण त्याच्यामुळे कट नाही दिले तरी चालेल. आता इथे मी गोट तयार करून घेते. आपल्याला जेवढे बारीक पाहिजे तेवढे, तुम्हाला जास्त पाहिजे तसे तुम्ही त्या प्रकारे करू शकता. तुम्हाला ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला, 4 टक्स ब्लाऊजची स्टिचिंग कशी वाटली तर नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईकसुद्धा मला, एक लाईकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक प्रेरणा मिळते एका लाईकने. तरी मी गोट तयार करून घेते, तुम्हाला दाखवते ब्लाऊज कसं झाल्यावरती. आणि इथे आपले गोट पण तयार झालेले आहे दोन्ही साईडचे, तर बघू शकता तुम्ही. आणि आपल्या इच्छेनुसार करायचे आहेत. तर दोन्हीही गळे तयार झालेले आहेत. धागे वगैरे कापून घ्यायचे आहेत. तर दुसरा पार्ट्स पण मी दाखवते तुम्हाला. व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि आपला जे 4 टक्सची स्टिचिंग आहे ती पूर्ण झालेली आहे, बघू शकता तुम्ही.